नमस्कार सगळ्यांना. माझा जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा. तर इथे मी तुम्हाला रवा इडलीची रेसिपी दाखवणार आहे. तर इडलीमध्ये तर मी काहीच नाही, रवा घेतला होता पाव किलो, त्याच्यामध्ये 200 ग्राम दही टाकलं होतं, भोपळी, मिरची, गाजर ॲड केले होते, बाकी काहीच टाकलं नव्हतं. त्याच्यानंतर चटणीची तयारी केली. ओलं खोबरं, मिरची, कोथिंबीर आणि लसूण घेतली होती मिक्सरला वाटून. त्याच्यानंतर मग मी तेल लावलं भांड्यांना. त्याच्यानंतर इडली टाकली होती. जरा मिश्रण घट्टच ठेवायचं, एकदम पण पातळ करायचं नाही, आपल्या जाळीमध्ये बसेल असंच करायचं. आणि वरून मी कोथिंबीर लावली होती आणि 20 मिनिटांसाठी मी गॅसवर ठेवलं होतं भांडं. त्याच्यानंतर तोपर्यंत म्हटलं चटणीला फोडणी देऊया. तर इथे मी तडका दिला होता ना, तर तेलामध्ये मी हळद टाकली होती, मोहरी टाकली होती आणि जी आपली चटणी होती ती टाकली होती. थोडी पातळ झाली होती, त्याच्यामुळे थोडा वेळ ठेवायचा. मस्त होते एकजीव. आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे आपली इडली तयार झाली होती. 20 मिनिटानंतर मी सर्व काढून घेतलं. गरम गरम होती आणि टम्म फुगली होती. बघू शकता तुम्ही इथे इडली मस्तपैकी टम्म फुगली होती. खूपच गरम होती. तुम्हाला काढून दाखवते इडली बाहेर. तर बघा अशी लगेच इझी येते, जास्त वेळ काय त्याच्यामध्ये जातच नाही. बघा कुठे लागलेली पण नाही आहे. जाळीला तेल लावून घेतलं होतं मी. त्याच्यानंतर मस्त टम्म फुगून आली होती इडली आणि एवढा वास अप्रतिम येत होता की खूपच सुंदर. अशा प्रकारे तुम्ही जर इडली करून बघितलात, झटपट, उशीर झाला असेल सकाळी उठायला तर अशी झटपट करून बघा इडली. एक नंबर इडली होते. बघू शकता मुलांना पण खूप आवडते. मिरची काय मी त्याच्यामध्ये ॲड केलीच नव्हती. चटणीमध्ये तर मी मिरची टाकलीच होती, पण चटणी पण काय एवढी तिखटच नव्हती. अप्रतिम लागली. अशा प्रकारे खाऊन बघा. चटणी आणि इडली बारीक तुकडे तुकडे करून अप्रतिम लागते, छानच लागते. गरमागरम खाऊन घ्यायची. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा.